जय शिवराय मित्रांनो. आज जायचं होतं गावाला. मग मस्त बघा 6 वाजलेत आणि आपण निघालो तयार होऊन 6 वाजता. पार्किंगमध्ये आलो, गाडी घेऊन निघालो. चहा पिवा म्हणलं तर सगळे दुकानच बंद होती. आणि मग तो हायवे, मुंबई पुणे हायवे तो. आणि हा आमच्या गावाकडे जाणारा हायवे, सोलापूर पुणेचा. किती सुंदर झाडे लावलेली तिथं, ते दाखवा म्हणलं तुम्हाला. आणि आलो के पेढा घ्यायला. आमच्या वडिलांना आवडतो. भाऊंसाठी बर्फी घ्यावं म्हणलं, बर्फी आवडती. आणि मग नंतर सिद्धटेकच्या पुलावर आलो आहे आपण आता. सिद्धटेकची नदी. हा मंदिराचा आउटर लुक होता. तर हे बाबा झेंडा घेऊन दिसले, मस्त वाटलं ते. दीदी गंध लावायचं म्हणत होती, पण घामामुळे भरपूर हे झालं असतं, त्यामुळे नाही लावला. एंट्रीचा व्ह्यू. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळं आपली गाडीचं म्हणलं चालवताना थोडा व्हिडिओ घ्यावा. प्रकारे रोड दौंड थ्रू राशीन झालाय तो, मस्त आहे. राशीनची जगदंबा देवी. आतमध्ये आलो, मस्त म्हणलं आतला व्ह्यू दाखवा मंदिराचा. खूप सुंदर मंदिर आहे. या काही संत ज्ञानेश्वर महाराज, नंतर दत्ताचं वगैरे मंदिर आहे इथं. तर महादेवाची पिंड आहे, सुंदर अशी. बाहेर पण एक पिंड आहे आणि महादेवाचं मंदिर पण आहे इथं. त्या निळ्या ज्या दिसतात त्या पायऱ्यात बारीच्या, म्हणजे जास्त वेळ झाल्यावर, जास्त लोक असल्यावर ते आत मंदिरातली पिंड. तर बघा हे जुनं काम कसं केलेलं आहे. आईचं आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, पण इथून तुम्हाला व्ह्यू दाखवा. आता पेट्रोल आत्तापर्यंत 400 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं. आता घरी जायला वाटतं. निंबेला आलो. आपला मित्र ओम म्हणला आलोच म्हणला, गडी आला. अशा प्रकारे आपण घरी पोचलो. आणि पहिलं आलो की काम लागलं वासरं पाणी पाजायचं, म्हणजे आपल्या गुरांना पाणी पाजायचं होतं. 6ला निघलेलो, 10, 10:30, 11पर्यंत घरी पोचलो होतो. तर पाणी पाजलं. हे गिरगायचं आमचं एक नवीन वासरू आहे. हे आपल्या इकडं मोकळंच असतंय. ह्याला सोडलं, हे बरोबर पाण्यावालं. नंतर ह्या करडांना बाय बाय केलं. ते इकडं चारा खराब करत होते. आणि नंतर ठरलं कांदा पेरायचा आपल्याला. मग कांदा पेरण्यासाठी अवजार जोडत होतो आपण, भाऊ बी. ते पाईप लावत होतं, मी प्लेटी लावून घेतल्या. ट्रॅक्टर चालू केला. डिझेल आहे का बघितलं, डिझेल फुल होतं. म्हटलं काढा बाहेर आता. आणि काय चालू केला बऱ्याच दिवसातून आणि घेतला बाहेर घेतला. बी भरायचं राहिलं होतं कांद्याचं, तेवढं बाकी सेटअप करून घेतलेला, पाईप वगैरे लावून सगळ्या गोष्टी. म्हणलं चला आता ब्याचं बघू. कांद्याचं बी टाकायचं आणि चालू करायचं. आपण फर्स्ट टाईमच कांदा पेरतोय. भाऊ इकडं बी बघत होतं 2 टाईपचं. ही आमची आजीचं आपलं काहीतरी चालू असते. आलू मस्त रानात. कणसं मकाची पडलेत, आम्हाला अजून मका करायचे राहिलेत. हे आमच्या गावातलं ग्रामदैवत खंडोबाचं मंदिर आहे, च्या शेतातून दिसतंय. हे बघा कांदा उचलून टाकलेले. तर ते पाहणं घेऊन चाललेलो, कारण की रानात आलो. पण नंतर आठवलं की आपण ट्रॅक्टरला विमानच जोडली नाही, म्हणजे सारं यंत्रच नव्हतं. नंतर सारं यंत्र भाऊ घेऊन आले. आम्ही सारं यंत्र जोडलं आणि पेरून पण घेतलं. तर 4-5 वसऱ्या झालते आत्तापर्यंत. आणि भाऊ म्हणत होते तूच चालव, तू जरा जास्त ट्रॅक्टर चालवलं आहे आता आणि सरळ आलं पाहिजे. सारखं पॉईंटला मला म्हणायचं इकडे घे तिकडे घे, सरळ आला पाहिजे सारा म्हणायचं.
मग मी बी काय आपलं मस्त पुढं पुढं बघत बघत खिशात मोबाईल ठेवून तेवढं ठीक आहे इकडं उचलला ट्रॅक्टर, तिकडं भाऊ ओरडत होते. मग आपलं दिसतं ते आपलं ऊस आहे. वळव की दाप असं चाललं होतं आपलं निवांत मध्ये. भाऊनला म्हणलं काळजी करू नका, एकदम सरळ सारं पाडून घेऊ आपण. ते झालं की आपलं काम आलं गिनीगोल काढायचं, म्हणजे गुरांना गवत काढायचं. त्यामध्ये गिनीगोल एवढं पडलंय, म्हणलं आता एक गेम करू आपण. डायरेक्टली शेंड कापून घेतलं गिनीगोलचं आणि मग नंतर म्हणलं आतलं त्याचं बुडकं काढावं. तेवढं काम झालं की आलं यादवचा फोन. यादव म्हणलं आपल्याला करमाळ्याला जायचं आहे. म्हणलं काय विषय नाही, गुरांचं काढले जाऊ म्हणलं. आलो करमाळ्याला, यादवचं काम होतं थोडं. त्यानंतर करमाळ्याला आलो म्हणल्यावर कमला भवानी मंदिरात तर जाणार की. मग गेलो इकडं, तिथं काहीतरी कार्यक्रम होता नेमकाच. मंदिरात भरपूर गर्दी होती. तिथं नेमका कार्यक्रम चालू होता. हे बघा, हे देवीला बाहेर आणलंय असं वाटतंय. गर्दी फुल, सगळे देवीच्या माळावची मंडळी होती प्रॉपरची, ती आलती. आणि दर्शनाला तर काय रांग वगैरे काय विषय राहिलाच नव्हता. आम्ही त्यातनं आत घुसलो बोळीतनं कुठं तरी. हे बघा फ्यू नंतर देवीला आत आणलं तेव्हाचं आहे. देवीचं दर्शन आम्ही तिथंच घेतलं, कारण की आत जाऊन तर काय देत नव्हते. तर यादववर थोडा व्हिडिओ घेतला. म्हणलं तुला फेमस करून टाकतो. मित्रांनी त्याच्या भाच्याच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवला होता, तो बघितला, जेवण केलं.